काय चॅलेंज आहे? काय लाईट चालू केली? बंद. मी नाही सांगणार, तू सांग. हे बॉटल फ्लिप करायची 3 वेळा. नाही असं नाही. पत्ते काय? सोड सोड सोड. चॅलेंज. पत्त्याची चॅलेंज. मग तू चालणार का मोमोज? तू चालणार का मग मोमोज? चल चावी घे. दे चावी. अरे गाडीची चावी दे बाळा. मोठ्या गाडीची चावी दे. ते नाहीच घ्यायचं आता. हां घेतली. एक खाकाळी नाही जात. ह्याला एकातच झालं का? चल आता कोण आहे? नाव स्पायडर. दे तिच्याकडे बॉटल. नको नको बस. असं नाही. हां एकच आहे. कसं कसं असं ना? नाही हा सरळ उभी राहिली पाहिजे. पण फेकू कशी? हा असं करायचं ना. अशी करायचं का? 1 2 हा आणि फ्लिप कर ना. अरे जोरात मारली तू. विराज चल. तोच तोड. काही गरज नव्हती तोडायची. हा ना थोडा मी म्हणलं होतं तुटणार आहे. अजून चांगलं होतं. लगेच नसतं तुटलं. 2 लास्ट चान्स. नाही भेटणार आता. अरे मामाचे भाऊ. कसली दिसते? एक. आता नाही व्हायचं. फक्त मामालाच मोमोज येतात काय? आई 2 मिनिटं थांबा. नाही दिसलं नाही. कॅमेरा घे बरं बाटली. कुठे मी जिंकलो. ती गाडी 1 hour later. बॉटल फ्लिपचं चॅलेंज तर घेतलं पण चॅलेंजमध्ये काय आम्ही जिंकलो नाही. त्याच्या आधी नंतर लय बॉटल फ्लिप्समध्ये जिंकलो पण नेमकं चॅलेंजच्या टायमालाच म्हणजे कॅमेरा ऑन केल्याच्या नंतर जिंकलो नाही. सो एकच जण जिंकला होता. पण मोमोज सगळ्यांसाठी आणले होते. ऑफकोर्स मीच आणले होते. आणि इथं मी थोडीशी मेयोनीज पण खाऊन बघते. तशी तर आम्ही मेयोनीज वगैरे खात नाही. ते काही चांगलं नसतं म्हणतात. मोमोजच खाणं चांगलं नाही पण तंदुरी मोमोज मस्त लागतात राव. सो कभी कभी चलता आहे असं म्हणून आम्ही प्रत्येकाने 1-1 प्लेट म्हणजे चौघांनी 4 प्लेट असे 400 रुपयाचे मोमोज आणले होते. आणि तंदुरी मोमोजच मी खाते. मी मध्ये कधीच मोमोज वगैरे खात नाही. आकडीकडे गेले ना म्हणजे पुण्याला तर तिथंच फक्त मोमोज खाते. बाकीकडे असे नॉर्मली नाही खात मी. त्यामुळे जास्त मी तसंही खात नाही. सो चालतंय नाही का थोडंसं चालतंय. बाहेर डोसा पिसा काय ते आप्पे नाही डोसा नाही तर काय ना तो उत्तप्पा तसलं पण काहीतरी बनवलं होतं व्हेजिटेबल्सवालं. मस्त लागत होतं. मला तर आवडलं बाबा. माझ्या भावाला नाही आवडलं पण त्याने खाल्ला. डोसा खाल्ला. ते आप्पे नाही खाल्ले. आप्पे म्हटलं गिळगिळीत लागतं ते पण मला काय लागलं नाही. मस्त लागत होतं. 1 hour later. बाय कर. बाय. जमा ना आता तुमच्या घरी. सरा स्वराज काय बिझी गाणं बिचारा. शडा काय झालं ते? तो लागलाय मामाच्या माग. मामा कपडे घालून तयार आहे. मग त्याला म्हणते चल चल चल. बॅग भरली त्याची. आणि माझी बघा बॅग आणलीच नव्हती. डायरेक्ट आकडीने अशी पिशवी दिली. ह्याच्यात भरलंय मी. बाय स्वराज. बाय स्वराज. तिकडे बघून कर ना. बाय टाटा टाटा बाय. चला आता आम्ही चाललो आमच्या गावात.
लिफ्टनी जाताना वगैरे विराजला म्हटलं होतं शूट करतं. विराजचं बघा तोंड, त्याने अजिबात काही शूट केलं नाही. मीच म्हटलं थोडंसं क्लिप घ्यावा. आपला व्लॉग आहे तर आपणच शूट केलं पाहिजे ना. विराज तर काय रुसला होता, काय माहिती त्याला काय झालं होतं, त्यांनी काही शूट केलं नाही. ही बघा एवढी मोठी बॅग अशी धरून मी चालली आहे. एवढी मोठी बॅगमध्ये आणि तिच्या मागे मी, तर मला बसायला पण जागा नव्हती, पण धरायला पण काय नव्हतं. त्या बॅगीला कुठं धरणार. एकदा रस्त्यात येत आहे तर माझं स्कार्प सुटलं. ते स्कार्प पण असं हे नाही आहे, सॉफ्टवालं नाही, म्हणजे कॉटनचं नाही ना, वेगळंच आहे. तर ते गेलं सुटकून. तर स्कार्प पण मी बांधलं नाही, तसंच आले सगळ्या वाटेने हवा धूळ खात. खतरनाक आहे बाबा ह्याच्या गाडी, म्हणजे लय डेंजर काम आहे. जायला नाही पॅनकुडा असं मी दरवेळी म्हणते, आणि परत पुढच्या वेळेस त्याच्यासोबत जायला ना ते विसरून जाते मागचा अनुभव. असंच होतं माझ्यासोबत दरवेळी. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट्स करत जा. कॉमेंट्स कोणच करत नाही, सो प्लीज कॉमेंट्स करत जा. जर तुम्हाला काही सुचत नसेल तर एक हार्ट तरी देत जा. सो थँक्यू व्लॉग्स तुम्हाला आवडते त्यासाठी, आणि लव यू ऑल. बाय बाय. तर ब्लॉग कालच यायला पाहिजे होता, पण आज टाकते मी, कारण जरा इश्यू झाला होता. स्वराजचे फोटो ना, म्हणजे व्हिडिओजमुळं यूट्यूबनी ना काहीतरी कॉपीराईट वगैरे काहीतरी दिलं, तर मी दाखवते तुम्हाला स्क्रीनशॉट. त्याच्यामुळे ब्लॉग अपलोड केला, त्यातल्या याच्यात एडिट पण केला, म्हणजे ते काय आहे यूट्यूब स्टुडिओमध्ये एडिटचा पण ऑप्शन असतो, परत त्यांना पाठवायचा, मग ते अप्रूव्ह केला तर केला. पण तसं काही झालं नाही. 24 आवर्स ठेवला, पण तरी पण काय झालं नाही, म्हणजे 24 नाही 48 आवर्स झाले आता नाही का, एक दिवस एक रात्र गेली, कारण कालच अपलोड केला होता. तर आज संध्याकाळ परत आहे, पण तरी पण काय झालं नाही. शेवटी तो ब्लॉग मला डिलीट करायला लागला. मी दाखवते तुम्हाला स्क्रीनशॉट. आणि आता मी हे सगळं त्यातलं कट करून असं बनवलं आहे. सो बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.